पाचोरा में अगर ऐसा मौसम हो और घर पे बैठना लिटरली पाप है हाँ. आज तुम्हाला दाखवतो पाचोऱ्याचे काही हिडन हिडन नाही पण भारी भारी विषय. आज ब्लँकपेट सुद्धा म्हणत होता भाऊ फिरून ये मी नंतर भेटतो. मग काय एक सेकंद पण वेस्ट नाही केला आणि मित्रांना फोन लावला चला बाहेर फिरून येऊया. पण त्याचं उत्तर लोकेशन पाठव पॅन्ट घालून रेडीच राहतो. खूप दिवसांनी आम्ही असं भिजत चाललोय. आधी तर सायकलीवरच भिजायचो, आता गाडीवर भिजणार आहे. ग्लोअप झालाय. पण निघायच्या आधीच पावसाने एंट्री मारली जसा पिक्चर मधला विलनच आहे. थोडा भिजलो थोडा पळलो आणि शेवटी अमोलच्या घरी पोहोचलो. आता अमोल म्हणाला भाऊ न्यू परफ्यूम घेतलाय स्मेल कर. परफ्यूम एवढा स्ट्रॉंग होता की मच्छर सुद्धा रिस्पेक्ट देऊन दूर गेले बर का. आणि आपली छोटी परी पण म्हणाली मला पण यायचं पण होमवर्क आणि स्कूलचे काम आणि मम्मीचा ओरडाच्या पुढे कधी काय चालतं का. मग तिला बाय बोलून निघालो आता आपण पहिल्या लोकेशनवर इस्कॉन टेम्पलला. रस्त्याला ग्रीन व्ह्यू आणि थंड आवाज आणि पावसाची फिलिंग एकदम सिनेमॅटिक लुक देत होती. वातावरणाचा आनंद घेत घेत आपण पोहोचलो लोकेशनवर आणि लोकेशनवर गेल्या गेल्या दर्शन घेतलं आणि आता लागलो फिरायला. आणि मंदिराच्या बाजूलाच राहणाऱ्या माझ्या स्पेशल मैत्रिणींना पण भेटून आलो मग. हो हो गाय माता. बाय गर्ल्स पुढच्या व्लॉग मध्ये भेटू असं बोलून आपण निघालो आता एक्सप्लोअर करायला. बाय द वे हा इस्कॉन टेम्पल ना खूप मॉडर्न आहे. सोलर सिस्टीम पासून तर मुलांना मस्त पार्क आणि खेळायच्या सगळ्या वस्तू इथं अवेलेबल आहे. फॅमिली सोबत फिरायला एकदम परफेक्ट स्पॉट आहे. थोडं फिरलो थोडं खेळलो आणि थोडे फोटो काढून भरपूर मेमोरीज कलेक्ट करून आता आपण निघालो पुढच्या लोकेशनवर काकणबर्डीला. आता एक वॉर्निंग आहे बरं का आधी. इथे पोचायला ना 100 स्टेप चालावा लागतात. आणि सुरुवातीला फक्त कॉन्फिडन्स असतो 50 स्टेप नंतर थोडा सायलेन्स असतो आणि 80 स्टेप कंप्लीट झाल्यानंतर लाईफची चॉईस असतात. आणि 100 स्टेप नंतर ना समजतं की वो वर्थ इट होतं बरं का. पण बिलीव मी यार इथं वर पोचल्यावर ना जो व्ह्यू दिसतो ना सगळे शब्द अपुरेच आहे. सगळं जाऊ दे आधी पाया पडलो आणि सगळा थकवा गायबच झाला कारण की एवढा खतरनाक वातावरण होतं ना. मस्त वेजर एन्जॉय केला थोडं रिलॅक्स झालो आणि मग निघालो घराकडे. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो पाचोऱ्यात असा वेदर असेल तर नक्की या अशा ठिकाणावर तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला घेऊन तर येत आहे ना. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा तुमचा फेवरेट स्पॉट एक सांगा आणि अशी कोणती जागा आहे जिथं एक्सप्लोअर केलं पाहिजे ती पण कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.